मी प्रिया, एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली 24 वर्षांची मुलगी. मी एका प्रतिष्ठित कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करते. माझं गाव कंपनीपासून खूप लांब आहे, त्यामुळे मी शहरात एका छोट्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहते. माझ्यासोबत फ्लॅटमध्ये आणखी 3 मुली राहतात. आम्ही चौघींनी मिळून हा फ्लॅट घेतलाय. आमच्या नोकरीच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. मी ऑफिसला जाते तेव्हा त्या फ्लॅटवर असतात आणि त्या ऑफिसला गेल्या की मी परत येते. असं आमच्या रोजचं रुटीन चालतं. आम्ही सर्वजणी वेगवेगळ्या गावांमधून आलो आहोत. कोणी विदर्भातून, कोणी मराठवाड्यातून, तर कोणी खानदेशातून. तरीही आमच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं. सुरुवातीला आम्ही फक्त रूममेट्स होतो, पण काही महिन्यातच आमची मैत्री इतकी घट्ट झाली की आम्ही एकमेकांची सुख, दुःख, स्वप्न, भीती सगळं शेअर करू लागलो. रात्री जेवणानंतर आम्ही गप्पा मारायचो, कधी हसायचो, कधी एकमेकांना सल्ले द्यायचो. असंच एकदा रात्री गप्पा मारताना माझी मैत्रीण नेहा मला म्हणाली, "प्रिया, सांग ना, तुला ऑफिसमध्ये कोणी आवडतं का?" मी हसून म्हणाले, "अगं काय बोलतेस? मी इथे फक्त माझं करिअर घडवायला आलीये. मला अशा गोष्टींमध्ये रस नाही. शिवाय माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी त्यांनी ठरवलेल्या मुलाशीच लग्न करणार." मी सांगितलं की माझ्या कुटुंबाने मला शिकवण्यासाठी, इथपर्यंत पोचवण्यासाठी खूप त्याग केलेत. माझ्या वडिलांनी रात्रीच्या शिफ्ट्स केल्या. आईने घर सांभाळताना स्वतःच्या स्वप्नांना मागे ठेवलं. त्यामुळे मला त्यांचा विश्वास कधीच तोडायचा नाही. नेहा हसली आणि म्हणाली, "अगं ते सगळं ठीक आहे, पण आपण आता तरुण आहोत, घरापासून दूर आहोत. थोडं तरी आयुष्य एन्जॉय करायला हवं ना?" मी हसून विचारलं, "मग तुझं काय? तुझं कोणावर प्रेम आहे का?" ती लाजली आणि म्हणाली, "हो, मला एक मुलगा आवडतो. त्याचं नाव आदित्य. तो माझ्यासोबत ऑफिसमध्ये काम करतो. आम्ही भविष्यात लग्नाचा विचार करतोय." मी गंभीरपणे विचारलं, "नेहा, तुला खरंच वाटतं का की तो तुझ्याशी लग्न करेल?" ती आत्मविश्वासाने म्हणाली, "हो प्रिया, मला त्याच्यावर आणि आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आदित्य खूप प्रामाणिक आहे. तो माझ्याशी लग्न करून एकत्र कुटुंब बनवायचा विचार करतोय." आम्ही तासभर गप्पा मारल्या. नेहाने मला आदित्यबद्दल सांगितलं. तो कसा तिची काळजी घेतो, तिच्या स्वप्नांना पाठिंबा देतो, तिच्या कुटुंबाशी बोलायला तयार आहे. मला तिच्या डोळ्यातली चमक दिसत होती. आम्ही जेवण करून झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा मला म्हणाली, "प्रिया, तुला ऑफिसला जायचं नाही का?" मी दचकून उठले. झोपेत वेळ कसा गेला कळलंच नाही. मी घाईघाईत तयार होऊन ऑफिसला निघाले. काही आठवड्याने गेल्यावर मला कळलं की मी ऑफिसला असताना आदित्य नेहाला भेटायला फ्लॅटवर येतो. मला आधी थोडं विचित्र वाटलं, पण मी काही बोलले नाही. एकदा मला ताप आल्यामुळे मी अर्ध्या दिवसातच फ्लॅटवर परतले. फ्लॅटच्या दाराबाहेर एका मुलाचे बूट दिसले. मी हळूच दार ठोठावलं, पण दार आतून लॉक होतं. मला काहीसा संशय आलं. मी खिडकीतून डोकावलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नेहा खाली झोपली होती आणि आदित्य तिच्या अंगावर होता. दोघेही कपड्यांशिवाय होते. आदित्य जोरजोराने हालचाल करत होता. नेहा ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने तिचं तोंड दाबलं होतं. ती त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण तो थांबत नव्हता. मला हे सगळं पाहून खूप धक्काच बसला. माझं मन संभ्रमात पडलं. नेहाला हे खरंच हवं आहे का, की ती दबावाखाली आहे? काही वेळाने आदित्य शांत झाला. तो बाजूला झाला, कपडे घातले आणि नेहाला उठवलं. नेहाने खिडकीकडे पाहिलं आणि मला पाहून ती घाबरली. मी पटकन बाजूला झाले आणि दार वाजवलं. नेहाने घाईने शाल अंगावर घेऊन दार उघडलं. मी आत गेले. मी काही बोलायच्या आधीच नेहा म्हणाली, "प्रिया, कृपया ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. आम्ही खूप प्रेम करतो आणि लवकरच लग्न करणार आहोत." मी शांतपणे म्हणाले, "नेहा, मला काही अडचण नाही, पण अशा गोष्टी लग्नानंतर करायच्या असतात नाही का?" आदित्य मध्येच म्हणाला, "अगं असं काही नसतं. सगळं आपल्या मनावर अवलंबून आहे." असं बोलून तो घाईघाईने निघून गेला. त्या रात्री माझ्या डोळ्यासमोर ती दृश्य घुळत राहिली. मला प्रश्न पडला की नेहा खरंच यातून आनंदी आहे का, की ती फक्त आदित्यच्या प्रेमाखातर हे सगळं सहन करतीये? काही वेळांनी मी तिला विचारलं, "नेहा, तो कोण होता? खरंच स्टायलिश दिसतो." मला आदित्यबद्दल एक आकर्षण वाटत होतं, पण मी ते लपवलं. नेहा हसली आणि म्हणाली, "म्हणूनच मी तुला म्हणाले होते, तूही कोणाला तरी बघ." मी लगेच म्हणाले,
नाही ग, मला नको. आणि तो विषय तिथेच थांबवला. पुढचा काही दिवसात नेहा आणि आदित्याच्या गप्पा वाढल्या. नेहा मला सांगायची की आदित्य तिच्या कुटुंबाशी बोलायला तयार आहे. त्याने तिच्या आईवडिलांना फोनवर ओळख करून दिली. मला वाटलं की कदाचित आदित्य खरंच गंभीर आहे. 10 दिवसांनी नेहा आणि आदित्याने लग्न केलं. त्यांचं लग्न साधं पण सुंदर होतं. मी माझ्या घरी ही गोष्ट सांगितली. घरचे म्हणाले, प्रिया, तुला लग्न करायचं आहे? आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधू. मी म्हणाले, नाही, आत्ता नाही. मला अजून माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. नेहाने जे केलं ते बरोबर की चूक हे मला ठाऊक नाही. पण तिने ज्या मुलावर प्रेम केलं त्याने तिचा विश्वास राखला. आज ते दोघं एकत्र सुखी आयुष्य जगत आहेत. नेहा आणि आदित्याचं नातं मला एक गोष्ट शिकवून गेलं की प्रेमात विश्वास आणि समजूतदारपणा खूप महत्त्वाचं असतं. पण त्याचबरोबर आपल्या निवडींवर विचार करणंही तितकंच गरजेचं असतं. या फ्लॅटमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या. काही मुलींची प्रेमकहाणी यशस्वी झाली तर काहींची अपूर्ण राहिली. नेहाने मात्र तिचं नातं जपण्यासाठी खूप विचार केला असावा, म्हणूनच ते टिकून राहिलं. या कथेतून मला एक गोष्ट कळली की प्रेम आणि विश्वास यांचा सुंदर मेळ असला तर आयुष्य खूप सुंदर होतं. पण त्याचबरोबर आपल्या निर्णयांचा परिणाम आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्यावर होतो. अशा गोष्टींवर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. ही कथा तुम्हाला नक्कीच काही प्रश्न विचारायला लावेल आणि कदाचित तुमच्या आयुष्यातल्या निवडींवरही विचार करायला भाग पाडेल. धन्यवाद.